सतरावीचे गावी शून्याचा विस्तार, प्रणव निराकार सदैव असे, पश्चिम पूर्व असे, शुक्ल कृष्ण नारी, दैवी आणि आसुरी वेगे शोधा, ज्ञानदेव म्हणे अर्धमात्रा कोणती, मसुर मात्रा हे ती दोन्ही भाव, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 52 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहभृतांवर. अर्थात जीव म्हणजे ब्रह्म. अर्जुनाने विचारलं किम तत् ब्रह्म. भगवंत सांगतात अरे तू स्वतः ब्रह्मच आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे तर ते अविनाशी आहे महाराज. त्या परब्रह्माचा तो अंश आहे. जे मुळात अविनाशी आहे त्याचा अंश नाशिवंत कसा असू शकतो महाराज. त्यापेक्षा वेगळा असूच शकत नाही आणि नसतो, पण तरीसुद्धा तो भासतो. तो ज्यामुळं भासतो वेगळा आहे असा ती माया आहे. आणि जीव स्वतःच स्वतंत्रतेचा अनुभव घेत असतो. भगवंताने जो गुण प्रदान केलेला आहे स्वतंत्रता, त्या स्वतंत्रतेचा अर्थ आम्ही स्वैराचार घेतो. आपण यापूर्वी चिंतन केलं की नागरिकाकरता हक्क घटनेमध्ये प्रदान केलेले आहे बाबासाहेबांनी, परंतु त्याबरोबर कर्तव्याची जोड घालून दिलेली आहे. ते कर्तव्य आम्हाला नको आहे, आम्हाला फक्त गाजवण्याकरता हक्क हवे असतात. तसं जीवाला भजनशील हा जो त्याचा मूळ स्वभाव आहे, ज्याला अध्यात्म म्हटलेला आहे, कारण मूळ स्वभाव जर पाहिला जीवनाचा तर तो भगवंताशी एकरूपता साधण्याचाच आहे महाराज. भगवंतापेक्षा तो वेगळा असूच शकत नाही. संकट तशा प्रकारचं यावं. जसं ठेच लागली की आई ग, साप दिसला की बाप रे, आणि सुनामी आली किंवा कोरोनासारखं संकट आलं की त्यावेळेस मात्र बापही आठवत नाही, आई आठवत नाही, भाऊ आठवत नाही, बहीण आठवत नाही, कोणी आठवत नाही महाराज. त्यावेळेस आठव येतो फक्त त्या आठव्याचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. कारण निवारण करता त्या दुःखाचा त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. हे त्या अंतरस्थ हृदयस्थ असलेल्या ब्रह्माला कळतं. आणि म्हणून विचार न करता किंवा कुणी शिकवलेलं नाही तरीसुद्धा मुखातून निवारणकर्त्याचं नाव सहज बाहेर पडतं, आई ग. कारण आईच्या लेव्हलला आईकडून लागलेल्या ठेचवर सहज त्याचं निवारण करण्यात, ते दुःख निवारण्याचं, त्यावर हळदीची पूड चिंधी बांधण्याचं सामर्थ्य आईच्या ठिकाणी असतं, परंतु सर्प मारण्याचं सामर्थ्य आईच्या ठिकाणी मात्र नसतं महाराज. आणि अमावस्या रात्री एखाद्या ऐकलेल्या प्रसंगातून किर्र रात्र असावी आणि मध्यरात्री त्या ठिकाणाहून जाण्याचा प्रसंग यावा. हवेनं एखादं पान ओढून काठीजवळ जावं आणि ते फडफडावं. त्यावेळेस जी अवस्था होते, त्यावेळेस जी आमची आर्त हाक येते, ती हाक भगवंताप्रती असते. कारण भूताटकीचे त्या ठिकाणची ऐकलेली आख्यायिका त्या ठिकाणी भित्र्या पाठी ब्रह्मराक्षस म्हटल्यासारखं राक्षसच पाठीशी लागलेलं वाटतं महाराज. आणि मग त्या संकटातून निवारण करण्याचा धावा आमचा त्या परमेश्वराप्रती होत असतो. मला सांगायचं हेच आहे या ठिकाणी की देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. त्याला सांगावं लागत नाही भगवंताशी ऐक्य साधायचं, फक्त त्या दृष्टीनं त्या अनुषंगानं आलेलं त्या दुःखाची तीव्रता असावी, त्या संकटाची तीव्रता असावी. धाता
परमेश्वराचाच धावा त्या ठिकाणी होतो. दुसरं कुणीही त्या ठिकाणी दिसत नाही. त्या ठिकाणी सर्वार्थानं जीव भगवंताच्या ठिकाणी शरण जातो. देवा फक्त एवढं गंडांतर टळू दे, तुला मी कधीच विसरणार नाही, तुझाच नामघोष करील, तुझंच नामस्मरण करील म्हणतो कुठपर्यंत? संकटाचं निवारण होतं तोपर्यंत. एकदा संकट गेलं, सुरक्षित झोनमध्ये आम्ही आलो, घरी आलो की पुन्हा तेरा तुझको अर्पण. नवस आमचे सगळे असेच आहेत महाराज. स्मशान शांतता, स्मशानामध्ये जी तीव्रता जाणवते ती घरी आल्यावर नसते, ती मानसिकता नसते. अर्थात ही भगवंताची कृपाच आहे. कारण तेवढं वैराग्य प्रापंचिकाच्या ठिकाणी जर भगवंताने दिलं तर प्रपंच कसा होईल महाराज. म्हणून भगवंत हृदयस्थ असला तरी त्याची ओळख न पटणं हे कार्य माया करत असते. आणि त्या मायेतून जेव्हा जीव बाहेर येतो त्यावेळेस कळतं की या संपूर्ण सृष्टीचा सर्वे सर्वा करता धरता भरता भोगता महेश्वरा परमात्मेतीच्या अपयोक्तम देहस्मिन पुरुषा परा तो हृदयस्थच असतो. आपण त्याला उगीच सगळीकडे शोधत असतो. शोधशी मानवा रावडी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तो सदैव हृदयस्थ आहे. फक्त आवरण आमच्यावरचं गेलं, स्वस्वरूप कळालं की भगवंत स्वरूप कळतं. आणि मग संपूर्ण आयुष्यातून उरलं ते परमात्म तत्व. फक्त आणि फक्त ईश्वर तत्व शिल्लक राहतं. भगवंत म्हणतात ते जे तत्व आहे तो मी आहे. सगळं निघून गेल्यानंतर शेवटी जे शिल्लक राहतं ते मी आहे. माऊलीवर भाष्य करताना ज्ञानेश्वरी 52 क्रमांकाच्या 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, ऐसेने हे सकळ ज्ञानी समपे मग ज्ञान ते ज्ञेही हरपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. याप्रमाणे हे वर सांगितलेलं सर्व साहित्य ज्ञानरूपी समर्पण करून मग ते ज्ञान ज्ञेयात म्हणजे ब्रह्मामध्ये लय पावतं. ब्रह्माजवळ ते नाहीसं होतं. आणि मग नंतर निव्वळ ज्ञेय असं जे ब्रह्मतत्व शिल्लक राहतं ते स्वरूपानं एकटंच उरतं. ते उरलेलं अंश किंवा उरलेला म्हणजे अधियज्ञ, तो अधियज्ञ म्हणजे मी आहे अर्जुना. या शरीराशी त्या अधियज्ञाचा म्हणजे जीवाने धारण केलेल्या शरीराशी माझा काय संबंध आहे हे तुला जाणून घ्यायचं आहे. तर स्वस्वरूपाची जाण होऊन स्वस्वरूपाचाही विसर पडणं, ज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि ज्ञानही संपून जावं. उरतं ते ईश्वर तत्व. तो ईश्वर तत्व म्हणजे मी आहे. ते ईश्वरी तत्वच मी आहे. आणि माझा संबंध जीवाशी काय म्हणसेल तर तो माझाच अंश आहे. माझ्यापेक्षा तो भिन्न नाही. माझ्या ठिकाणी जे काही गुणधर्म आहे ते जीवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच दिलेलं स्वातंत्र्य स्वामित्व हे जीव प्रत्येक ठिकाणी गाजवत असतो महाराज. पशुपक्षी असो, किडा किटाणू असो, मुंगी काय मुंगीपासून ऐरावतापर्यंत हत्तीपर्यंत जे काही 84 लक्ष योनी आहेत त्या सगळ्या योनीमध्ये एकच स्वभाव जीवाचा आहे महाराज की तो अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी असते. अहम मीच, सर्वे सर्वा मीच आहे. परंतु शास्त्र मात्र यापेक्षा वेगळं सांगतं. माऊली यावर भाष्य करताना म्हणतात की हा मी जायला पाहिजे. आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यस्त होता आलं पाहिजे. संन्यस्त झालं की ईश्वर तत्व आपोआप गडी पडतं महाराज. ईश्वर तत्व आपोआप कळतं आणि त्या ईश्वर तत्वाशी एकनिष्ठ राहणं, त्याच्यातच समाविष्ट होऊन जाणं हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्या ध्येयाची जाणीव होते. आणि एकदा जाणीव झाली आणि योग्य मार्ग मिळाला की इच्छित साध्याच्या प्रती सहज पोचता येतं. जसं
मुंबईला जायचं म्हणल्यावर मुंबईच्या वाटेनंच लागायला पाहिजे. नागपूरकडं आम्ही जर प्रवास करत राहिलो, मुंबई कधीच येणार नाही महाराज. मुंबईकरता मुंबईचाच रस्ता पाहिजे. तसं भगवत धामाची, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता त्या ठिकाणी जाणारा रस्ताच आम्ही पकडला पाहिजे. आणि तो रस्ता म्हणजे अध्यात्माचा मार्ग आहे. तो अध्यात्माचा मार्ग सत्संगानं, गुरुकृपेनं, चांगल्या संगतीनं प्राप्त होतो. अर्थात त्याकरता ही संचितच असावं लागतं. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. प्रत्येक जीवाला भगवंत क्षणोक्षणी संधी देत असतं. त्याची ओळख करून घेण्याकरता, जीवनाची सार्थकता कशात आहे हे सांगण्याकरता छोटे मोठे दुःख त्याच्या नशिबी, त्याच्या प्रारब्धामध्ये घातलेले असतात की ते भोगत असताना तरी त्याला तो मार्ग दिसावा. आणि एकदा तो मार्ग त्याने अंगीकारला तर भगवंताची प्राप्ती, भगवत धामाची प्राप्ती, अर्थात मानवी जीवनाचं सार्थकता ज्यामध्ये आहेत ते परमधाम, ते भगवंताचं ध्यान, ते भगवंताची प्राप्ती जीवाला सहजपणे होत असते. म्हणून शिल्लक राहिलेलं तत्व, अर्थात सर्वे सर्वा तो भगवंत आहे, तो परमात्मा आहे. त्याच्याच इच्छेनं हे संपूर्ण सूत्र हलत असतं हे आम्हाला कळायला पाहिजे. माऊली तेच सांगतायत, भगवंत अर्जुनाला सांगतायत, माऊली वर्णन करतात, ऐशेने हे सकळ ज्ञानी समपे, मग ज्ञान ते ज्ञेही हारपे, पाठी ज्ञेहची स्वरूपे, निखिल उरे. ते उरणारं तत्व म्हणजे अर्जुना अधियज्ञ, तो अधियज्ञ म्हणजेच मी आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.